नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण जाणतो की निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयामध्ये आवश्यक अध्ययन स्तर गाठणे अपेक्षित आहे। त्यासाठी आपण निश्चित केलेल्या विविध अध्ययन स्तरानुसार कृतिशील व परिणामकारक उपक्रम घेऊन अध्ययन स्तर गाठण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे। आता आपण गणित विषयातील स्तर क्रमांक 18 यावर चर्चा करणार आहोत। हा स्तर म्हणजे 0 ते 9 या संख्या अक्षरात लिहिता येणे। शिक्षक बंधू आणि भगिनींनो, या आधीचा स्तर म्हणजे 17वा स्तर, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 51 ते 99 पर्यंतच्या संख्या अंकात लिहिता येतात। म्हणजेच अंकलेखनाची पायरी विद्यार्थ्यांनी पूर्ण केली आहे। त्याचबरोबर भाषेची अक्षरलेखनाची ओळख त्यांना झालेली आहे। त्यामुळे आता पुढची पायरी म्हणजे अंकाचे अक्षराशी नाते जोडणे आणि ते अक्षरात लिहिता येणे ही होय। शिक्षक बांधवांनो, हा स्तर पूर्ण करण्यासाठी आपण काही ठराविक कृतीयुक्त पद्धती आपण वापरू शकतो। उदाहरणार्थ, अंक कार्ड व अक्षर कार्डाचा सराव। यामध्ये सर्वप्रथम आपण 0 ते 9 अंकांची कार्डे आणि त्याच्याशी संबंधित अक्षराची कार्डे विद्यार्थ्यांसमोर ठेवू। सुरुवातीला सोप्या पद्धतीने त्याच्या जोड्या लावण्याचा सराव घेऊ। त्यानंतर क्रम बदलून वेगवेगळ्या पद्धतीने योग्य जोड्या लावायला सांगू। ही कृती गटात घेता येईल, त्यानंतर जोडीने आणि शेवटी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून वैयक्तिकरित्या करून घेता येईल। दुसरी कृती फळ्यावर अंक दाखवून अक्षर सांगणे। शिक्षकांनी फळ्यावर एखादा अंक लिहावा, जसे की 5। विद्यार्थ्यांनी लगेच त्या अंकाचे अक्षर कार्ड म्हणजे 5 उचलावे। त्यानंतर तोच अंक वहीत अक्षरात लिहून दाखवावा। ही क्रिया वारंवार केल्याने त्याचे लक्ष केंद्रित राहील आणि अंक व अक्षर स्मरणात राहतील। तिसरी कृती आहे उलट-सुलट क्रमाने लेखन। जेव्हा विद्यार्थ्यांना थोडा सराव होईल तेव्हा शिक्षकांनी फळ्यावर 5-6 अंक एकत्र उलट-सुलट क्रमाने लिहावेत। उदाहरणार्थ 7, 3, 0, 9, 2, 5 इत्यादी। विद्यार्थ्यांनी त्या सर्वांची नावे अक्षरात लिहून दाखवावीत। त्यामुळे त्यांनी अनुभवलेल्या ज्ञानाचे दृढीकरण होईल, शिकण्याची गती वाढेल आणि चुका कमी होतील। चौथी कृती आहे वहीतील लेखन सराव। विद्यार्थ्यांना 0 ते 9 या संख्यांची नावे वारंवार वहीत लिहायला सांगावे। सुरुवातीला क्रमाने, नंतर उलट्या क्रमाने आणि नंतर मिश्र क्रमाने लिहिण्याचा सराव घ्यावा। पुनरावृत्तीमुळे शिकलेले ज्ञान अधिक घट्ट होते। यासह गणित पेटीचा वापर करणे ही देखील कृती आपणास राबवता येईल। शाळेत असलेल्या गणित पेटीमध्ये विविध अंक आणि अक्षर कार्ड उपलब्ध असतात। या साधनाचा वापर करून गट क्रिया, जोडी क्रिया आणि वैयक्तिक सराव घेता येतो। त्यामुळे शिकणे अधिक आनंददायी आणि सहभागात्मक होते। बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे तसेच स्थानिक परिस्थितीनुसार व आपल्या कल्पनेतून विविध कृतीयुक्त पद्धतीने आणि त्याचा सातत्याने सराव दिल्यास विद्यार्थी सहजपणे 0 ते 9 या संख्या अक्षरात निश्चितपणेच लिहू शकतील। धन्यवाद।